राम मंदिराच्या दानपेटीतून 5 कोटी चोरीला संजय राऊत यांचा मोठा आरोप। नुकताच शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे। संजय राऊत यांनी म्हटलं आहे की पंडित नेहरू यांनी कोणतेही विरोधी पक्ष फोडले नाही, जे आज मोदी आणि शहा फोडत आहेत। अनेक राज्यांमध्ये त्यांच्या विरोधातील सरकारे आली, लोकसभेत आणि राज्यसभेत सरकारच्या विरोधात बोलणारे अनेक बुलंद नेते आले आणि त्यांनी नेहरूंच्या तोंडावर टीका केली। त्यात अटल बिहारी वाजपेयी होते, हे लक्षात घ्या, पण हे आमच्या विरोधात बोलत आहेत आणि म्हणून त्यांचे पक्ष, त्यांच्या संघटना ताब्यात घेण्याचा प्रयत्न कोणी केला नाही। खरं म्हणजे मोदींना एक तप झाल्यानंतर केदारनाथच्या गुफेत जाऊन 12 वर्षाचे आत्मचिंतन केलं पाहिजे त्यांच्या प्रमुख सहकाऱ्यांसोबत। मग त्यांनी या 12 वर्षात काय केलं याचा लेखाजोखा त्यांनी एक पत्रकार परिषदेमध्ये सादर केला पाहिजे। पुढे संजय राऊत यांनी म्हटलं आहे की 12 वर्षात मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही, याला काही उत्तर आहे का? भारतीय जनता पक्षाकडे एकदाही जनतेने विचारलेल्या प्रश्नांना सामोरे येऊन उत्तरं दिली नाहीत। 12 वर्ष झालीत, अजून 12 वर्ष होतील। देशाला काय उपयोग झाला? देशाच्या लोकशाहीला काय उपयोग झाला? तुम्ही फक्त पंडित नेहरूंचा पदावर राहण्याचा विक्रम मोडला असेल, पण पंडित नेहरूंच्या कार्याचा विक्रम मोडणं अशक्य आहे। नाही, बरोबर आहे, पण नेहरूंनी देश उभा केला। आज जो देश तुम्हाला दिसतोय तो मोदींनी उभा केलेला नाही, तो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उभा केला। त्याचं काय, वर्ष वाढली, वय वाढलं, पृथ्वीचंही वय वाढतं आहे, देशाच्या स्वातंत्र्याचं वय वाढतं आहे आणि अनेक माणसांचं वय वाढतं, पदावर बसलेल्या व्यक्तींचं वय वाढतं। पण आपण आपल्याला मिळालेल्या संधीचा देशासाठी आणि जनतेसाठी किती उपयोग केला ह्याच्यावर येणाऱ्या पिढ्या आणि इतिहास आपल्या कार्याची नोंद ठेवतात। आपण कितीही अशा नोंदी नष्ट करण्याचा प्रयत्न केला तरी पंडित नेहरूंची नोंद इतिहासाने ठेवली, लालबहादूर शास्त्रींची ठेवली, इंदिरा गांधींची ठेवली, राजीव गांधींची ठेवली, नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांची सुद्धा ठेवली। कारण हा देश घडवण्यात या सगळ्यांचं योगदान आहे आणि या सर्व काळामध्ये त्यांनी या देशातली लोकशाही जिवंत ठेवली, हे त्यांचं सगळ्यात मोठं योगदान। त्यांनी आपल्या देशातली लोकशाही ही मजबूत केली, जिवंत ठेवली आणि त्यासाठी अनेकदा त्यांना संघर्ष आणि सत्ताधाऱ्याने त्याग करावा लागला देशातली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी। पंडित नेहरूंनी कोणत्या विरोधी पक्ष अशा पद्धतीनं फोडले नाहीत ज्यात मोदी आणि शहा फोडले। अनेक राज्यामध्ये त्यांच्या विरोधातली सरकार आली, लोकसभेत आणि राज्यसभेत सरकारच्या विरुद्ध बोलणारे अनेक बुलंद नेते आले आणि त्यांनी नेहरूंच्या तोंडावर टीका केली। त्यात अटल बिहारी वाजपेयी सुद्धा होते, हे लक्षात घ्या। पण हे आमच्या विरुद्ध बोलत आहेत म्हणून त्यांचे पक्ष, त्यांच्या संघटना, त्यांच्या संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न कोणी केला नाही। खरं म्हणजे हे एक तप झाल्यावर मोदींनी केदारनाथच्या गुफेत जाऊन 12 वर्षाचं आत्मचिंतन केलं पाहिजे त्यांच्या प्रमुख सहकाऱ्यांसह, आणि मग 12 वर्षात आपण काय करू शकलो याचा लेखाजोखा एका पत्रकार परिषदेत त्यांनी सादर केला पाहिजे। 12 वर्षात मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही, याला काय उत्तर आहे भारतीय जनता पक्षाकडे? एकदाही जनतेसमोर येऊन जनतेने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली नाहीत। त्याच्यामुळे 12 वर्ष झाली, अजून 12 वर्ष होतील। देशाला उपयोग काय झाला? लोकशाहीला, देशाच्या स्वातंत्र्याला उपयोग काय झाला? फक्त पंडित नेहरूंचा पदावर राहण्याचा विक्रम तुम्ही मोडला असेल, पण पंडित नेहरूंच्या कार्याचा विक्रम मोडणं अशक्य आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।